राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधला इतिहासातील महत्त्वाचा प्रश्न आपण आज बघणार आहोत. खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडास वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली? तर पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, रामकृष्ण भांडारकर, नाना जगन्नाथ शंकरशेठ, वामन आबाजी मोडक. तर आता पहिल्या नजरेत हा प्रश्न एखाद्या देणगीदाराचा वाटतो, पण प्रत्यक्षात हा प्रश्न महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणाच्या इतिहासाशी संबंधित आहे. सर्वप्रथम एल्फिन्स्टन फंड म्हणजे काय हे आपण पाहूया. तर ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून कार्य केलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टन यांचे नाव तुम्ही ऐकले असेल. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. त्यांच्या स्मरणार्थ आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी एक निधी उभारण्यात आला. यालाच एल्फिन्स्टन फंड असे म्हटले गेले. या निधीचा उपयोग मुख्यतः शिक्षण संस्था उभारणे, शैक्षणिक सुविधा निर्माण करणे आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार करणे यासाठी केला जात होता. आता प्रश्न असा आहे की या निधीसाठी स्वतःच्या खिशातून तब्बल 25,000 रुपये कोणी दिले? तर आजच्या काळात 25,000 रुपये रक्कम कदाचित फार मोठी रक्कम वाटणार नाही, पण 19व्या शतकात ही प्रचंड मोठी रक्कम होती आणि ती रक्कम देणारी व्यक्ती म्हणजे नाना जगन्नाथ शंकरशेठ. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ. आता नाना जगन्नाथ शंकरशेठ हे कोण होते? तर मित्रांनो, जर महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणाचे शिल्पकार कोण असेल तर त्यामध्ये नाना शंकरशेठ यांचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा जन्म 1803 मध्ये मुंबई येथे झाला. त्या काळी बहुतांश लोक पारंपरिक शिक्षण घेत होते. इंग्रजी शिक्षणाबाबत समाजात अनेक गैरसमज होते. नाना शंकरशेठ यांना जाणवले की भारताच्या प्रगतीसाठी आधुनिक शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली. आता एल्फिन्स्टन फंडाला 25,000 रुपये देणगी देण्यामागील कारण काय होते? तर आज आपण सहज शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे पाहतो, पण 19व्या शतकामध्ये शिक्षण संस्था उभारण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी लागत होती. नाना शंकरशेठ यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे असे मानले, म्हणून त्यांनी एल्फिन्स्टन फंडाला स्वतःच्या खिशातून 25,000 रुपये देणगी दिली. तर त्या काळात ही रक्कम अत्यंत मोठी मानली जात होती. यावरून शिक्षणाविषयी त्यांची बांधिलकी किती मोठी होती हे लक्षात येते. शिक्षण क्षेत्रातील योगदान बघा, नाना शंकरशेठ यांनी केवळ देणगीच दिली नाही, त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला. एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईमधील प्रसिद्ध एल्फिन्स्टन कॉलेजच्या विकासासाठी त्यांनी मदत केली. नंतर ग्रँट मेडिकल कॉलेज वैद्यकीय शिक्षणाच्या प्रसारासाठी देखील त्यांनी कार्य केले. मुंबई विद्यापीठ 1857 मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेसाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा. त्या काळात मुलींचे शिक्षण समाजात स्वीकारले जात नव्हते, परंतु नाना शंकरशेठ यांनी मुलींच्या शिक्षणालाही पाठिंबा दिला. ही गोष्ट त्या काळात अत्यंत क्रांतिकारक होती. सामाजिक सुधारणांमधील योगदान. नाना शंकरशेठ हे फक्त शिक्षणप्रेमी नव्हते, ते समाजसुधारक देखील होते. त्यांनी अनेक समाज सुधारणांना पाठिंबा दिला. जातीभेद कमी करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजामध्ये जागृती निर्माण करणे यासाठी त्यांनी काम केले. पहिली रेल्वे आणि नाना शंकरशेठ. बघा मित्रांनो, भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. या ऐतिहासिक प्रकल्पासाठी भारतीय समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सहकार्य केले होते. त्यामध्ये नाना शंकरशेठ यांचाही समावेश होतो, त्यांचे योगदान होते. आता बाकीचे पर्याय चुकीचे का? तर बघा, पर्याय 1 बाळशास्त्री जांभेकर. अनेक विद्यार्थ्यांना हा पर्याय योग्य वाटतो, कारण बाळशास्त्री जांभेकर हे आधुनिक महाराष्ट्राचे एक महान व्यक्तिमत्व होते. पण एल्फिन्स्टन फंडाला 25,000 रुपये देणगी त्यांनी दिलेली नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता बाळशास्त्री जांभेकर कोण होते? त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक असे म्हटले जाते. 1832 मध्ये त्यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होत असे. आज महाराष्ट्रातील पत्रकारितेचा पाया ज्यांनी घातला ते बाळशास्त्री जांभेकर होते. आता पर्याय दुसरा बघा, रामकृष्ण भांडारकर. हा पर्याय देखील चुकीचा आहे, कारण एल्फिन्स्टन फंडासाठी देणगी देणारे तेही नव्हते. आता रामकृष्ण गोपाळ भांडारकर कोण होते? हे भारतातील प्रसिद्ध इतिहासकार, संस्कृत पंडित आणि संशोधक होते. भारतीय इतिहास संशोधन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यातील प्रसिद्ध संशोधन संस्था त्यांच्या नावावरून ओळखली जाते. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तींच्या संशोधनासाठी ही संस्था जगप्रसिद्ध आहे. आता पर्याय 4 वामन आबाजी मोडक. हा पर्याय देखील चुकीचा आहे, कारण एल्फिन्स्टन फंडासाठी 25,000 देणारी तेही नव्हते. वामन आबाजी मोडक कोण होते? तर बघा, ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. ब्रिटिश काळातील शिक्षण क्षेत्राच्या विकासात त्यांचे योगदान होते. मात्र एल्फिन्स्टन फंडाला वैयक्तिक 25,000 रुपये देणगी देण्याचा सन्मान नाना शंकरशेठ यांनाच जातो. आता परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचे बघा, जर प्रश्नामध्ये एल्फिन्स्टन फंड 25,000 रुपये देणगी, आधुनिक शिक्षणाचा प्रसार, मुंबईतील शिक्षण संस्था असे शब्द दिसले तर लगेच तुमच्या डोक्यात आले पाहिजे नाना जगन्नाथ शंकरशेठ. तर आज आपण फक्त एका MCQचे उत्तर पाहिले नाही, तर महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षणाचा पाया घालणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची ओळख करून घेतलेली आहे. एल्फिन्स्टन फंडाला स्वतःच्या खिशातून 25,000 रुपयाची मोठी देणगी देऊन शिक्षण क्षेत्राला चालना देणारे व्यक्तिमत्व म्हणजे नाना जगन्नाथ शंकरशेठ. आणि म्हणूनच या प्रश्नाचे योग्य उत्तर कोणते? पर्याय क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकरशेठ.